पार्थ पवारांनी घेतली राज्यसभेच्या खासदारकीची शपथ। दिल्लीतल्या संसद भवनामध्ये पार पडला शपथविधी। राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवारांची उपस्थिती। ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी निवड झाल्यावर खासदार श्रीकांत शिंदे ॲक्शन मोडवर। पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या मॅरेथॉन बैठकांचं आयोजन। संघटना वाढीसाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी ताकद वाढवावी यासाठी विचारमंथन। बीडमध्ये मस्ताचोकच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी अश्विनी देशमुख यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। अश्विनी देशमुख दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी। उमेदवारी अर्ज दाखल करताना धनंजय देशमुख आणि मस्ताचोक ग्रामस्थांची उपस्थिती। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता। स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा सुरू। विभाग अध्यक्ष आणि शाखाध्यक्षांच्या कामाचं मूल्यमापन सुरू। पक्षविस्तार, जनसंपर्क आणि आंदोलनातील सहभागाचा आढावा। पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये 52 कोटींचा भ्रष्टाचार, तर कॅफो प्रवीण जैन यांनी भ्रष्टाचार केल्याचा चेअरमन अभिषेक बारणे यांचा आरोप। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यामध्ये अपहार करण्यात आल्याचे पुरावे बारणेंकडून सादर। कॅफोंवर गुन्हा दाखल होणार का याकडे लक्ष। सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये व्हीप भंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या 3 सदस्यांविरोधात याचिका। कामेश कांबळे, ऋतुजा जगताप, लता करणे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार। पक्षाचा आदेश डावलून भाजपला मतदान केल्याचा दत्तात्रय घोडकेंचा आरोप। जालना जिल्हा परिषदेमध्ये नवीन सीईओ कृष्णकांत कनवार यांकडून पदभार स्वीकारताच कामांना सुरुवात। पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेतील सर्व विभागांची झाडाझडती। कामावर गैरहजर असलेल्या तसंच बेशिस्त कर्मचाऱ्यांना बजावली कारणे दाखवा नोटीस। धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपामध्ये घोटाळा झाल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांचा आरोप। राज्य नियोजन विभागाकडून चौकशीचे आदेश। अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड। अशोक खरात प्रकरणी 14वा गुन्हा सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये दाखल। मिरगावमधील जमीन खरेदी करून शेतकऱ्यांची लूट केल्याप्रकरणी अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी। दुसऱ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आज तिसऱ्या गुन्ह्याप्रकरणी पोलीस कोठडी। महिलेचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी खरातवर 3रा गुन्हा। आणि पुन्हा वेगवान बातम्या। मुंबईमध्ये दिंडोशीतील दंगेखोरांच्या घरांवर आज पुन्हा बुलडोझर। शोभायात्रेदरम्यान वाद झाल्यानंतर घातला होता राडा। मुख्य आरोपी शबाना उर्फ शब्बू शेखच्या घरावर बुलडोझर। शबाना शेख घरातूनच विकत होती ड्रग्ज। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली बुलडोझर चालवण्याची मागणी। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मॉक ड्रिल। सुरक्षा यंत्रणांचा आढावा घेण्यासाठी एनडीआरएफ, अग्निशमन विभाग, विमानतळ प्रशासन आणि डॉक्टरांच्या टीमचा मॉक ड्रिलमध्ये सहभाग। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या संरक्षक भिंतीची जाळी बसवण्याचं काम 90% पूर्ण। यंदाच्या पावसाळ्यामध्ये घाटातून प्रवास सुखकर होण्याची आशा। मागच्या जून महिन्यामध्ये मुसळधार पावसामध्ये भिंत कोसळल्यामुळे घाटातून सुरू होती एकेरी वाहतूक। जळगाव शहरालगत मोहाडी शिवारातील अतिक्रमण हटवण्याचा वाद पेटण्याची शक्यता, तर पालिकेच्या जागेवरील अतिक्रमण पुढील 2-3 दिवसामध्ये काढणारच। महापौर दीपमाला काळे यांची ठाम भूमिका। कारवाईसाठी गेलेल्या पथकाला स्थानिकांनी केला होता विरोध। अकोल्यामध्ये पतीकडून पत्नीची हत्या। 8 वर्षीय मुलाला मारहाण करत असताना मध्यस्थी करणाऱ्या पत्नीची आरोपीकडून हत्या। स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी अनिल निंबोकारला अटक। यवतमाळमध्ये देशी कट्ट्यासह युवकाला अटक। देशी कट्टा दाखवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या 20 वर्षीय कुणाल गीतेच्या मुसक्या आवळल्या। गुप्त माहितीच्या आधारे कारवाई। नाशिकमधील नामांकित कंपनीमध्ये धर्मांतराचा धक्कादायक प्रकार। धर्मांतरातील पीडित तरुणाचे फोटो झाले उघड।
कंपनीमध्ये महिला अत्याचार आणि विनयभंगासह धर्मांतराचाही प्रकार झाल्याची माहिती. तरुणाला विशिष्ट पोशाख घालून धार्मिक चालीरीतींसाठी दबाव टाकल्याची चर्चा. पुण्यामध्ये तरुणीला सेक्स रॅकेटमध्ये अडकवतो अशी धमकी देणाऱ्या 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन. पुण्यातील वाघोली पोलीस ठाण्यातील 3 पोलीस कर्मचारी निलंबित. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या समोर तक्रार केल्यानंतर प्रकरणाची शहानिशा. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी रिसॉर्ट मालकाला पोक्सो कायद्याअंतर्गत अटक. आड्याळ पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला होता गुन्हा. प्रेमाच्या जाळ्यात ओढून रिसॉर्टवर नेत अल्पवयीन मुलीवर केला होता अत्याचार. मुलीच्या तक्रारीनंतर आरोपी तरुणालाही तत्काळ केली अटक. पुणे महापालिकेमध्ये महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ. सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांना धक्काबुक्की, शिवीगाळ. कविता पाटेकर यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. फाईल महिन्याभरापासून अडवून ठेवल्याचा पटेकरांचा आशा राऊतांवर आरोप. भाजीमध्ये केस सापडल्यामुळे पतीकडून रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण. सासरच्या सततच्या छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या. छत्रपती संभाजीनगरच्या भावसिंगपुरा परिसरातली घटना. पतीसह सासरच्या 7 जणांना बेड्या. वर्ध्यामध्ये बँक खात्याची ई-केवायसी करण्याच्या नावाखाली 3,89,000 रुपयांची फसवणूक. अज्ञात व्यक्तीनं मोबाईलवर पाठवली फाईल, तर फाईल डाउनलोड केल्यामुळे 3,89,000 रुपयांची फसवणूक. सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. AI तंत्रज्ञानाचा वापर करून तोतया पोलीस अधिकाऱ्याचा महिलेला लाखो रुपयांचा गंडा. प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलांना लुटल्याचा प्रकार. सिन्नरमधील वावी पोलिसांनी तोतया पोलिसाला केली अटक. अकोल्यामध्ये गांजा तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई. कार आणि ट्रकमधून सुरू होती गांजाची तस्करी. 55 लाखांचा मुद्देमाल जप्त. दोघांना अटक. भंडाऱ्यामध्ये आड्याळ पोलिसांनी 8 लाखांच्या सुगंधित तंबाखूसह वाहन केलं जप्त. किटाडी फाटा परिसरामध्ये पोलिसांनी केली होती नाकाबंदी. पोलिसांनी वाहनाचा सिने स्टाईल पाठलाग करत केली कारवाई. नागपूरमधील सीताबर्डी भागामध्ये दुकानफोडी प्रकरण उघडकीला. अल्पवयीन मुलीसह 3 आरोपी ताब्यात. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध. मोबाईल दुकानाचं शटर तोडून चोरी करत दुकानातील रोख रक्कम पळवली. पोलिसांकडून शोध मोहीम सुरू. भंडारा जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशीही दुकान फोडण्याच्या घटना. काल भंडाऱ्यामध्ये 15 तर आज तुमसरमध्ये 7 दुकानं फोडल्याची घटना. रोख रकमेसह काही मौल्यवान वस्तूंची चोरी. व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण. कोल्हापूरच्या गुळावर गुजरातच्या गुळाची कुरघोडी. कोल्हापुरी गुळामध्ये भेसळ असल्याचं सांगत गुजरातमध्ये अन्न आणि औषध विभागाची कारवाई. कोल्हापूर आणि सांगलीतील गुळावर बंदीची गुजरातच्या व्यापाऱ्यांची भूमिका. कृषी उत्पन्न बाजार समिती तोडगा काढणार. वातावरण बदलामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट. तर 22,000ची मदत देऊन सरकारकडून शेतकऱ्यांचा अपमान. शेतकरी नेते राजू शेट्टींची टीका. पुढील मोर्चासाठी आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा घेणार. शेट्टींची माहिती. धुळे जिल्ह्यामध्ये एप्रिल सुरू होताच जलसाठ्यामध्ये घट. पाणी टंचाई भासू नये यासाठी जिल्हा परिषदेकडून टंचाई आराखडा मंजूर. जिल्ह्यातील 187 गावं आणि 142 वाड्यांसाठी 2,10,00,000चा टंचाई आराखडा. जळगावच्या शिरसोली गाव विड्याच्या पानाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध. मात्र वादळी वारा आणि गारपिटीमुळे विड्याच्या पानांचं मोठं नुकसान. विड्याच्या पानांची राज्यभर निर्यात होत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात. नंदुरबारमध्ये पपईच्या दरामध्ये घट. पपई प्रति किलो 7 रुपयांवरून 3 रुपये किलोवर. दर कमी होऊनही व्यापारी खरेदीसाठी येत नसल्यामुळे पपईची फळं खराब होण्याची भीती. परभणीमध्ये शिर्शी बुद्रुक या ठिकाणी कलिंगडाला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत. 5 रुपये किलोनं कलिंगड विक्री करण्याची वेळ. उत्पादन खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीच्या खाडीमध्ये हाऊसबोट सफारी सुरू. कोकणातल्या पर्यटनाला नवं आकर्षण. केरळमाच्या बॅकवॉटरप्रमाणेच इथं सुद्धा पर्यटकांना जलपर्यटनाचा अनुभव घेता येणार. तर पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या महिलांना देखील रोजगाराचा नवा पर्याय. उमरेड पवनी करहांडला अभयारण्यामध्ये आढळले कृष्णवर्णीय चितळ.
पवनी सफारी मार्गावरील खापरी तलाव परिसरामध्ये चितळांच्या कळपामध्ये कृष्णवर्णीय चितळ दिसून आल्यामुळे पर्यटकांमध्ये उत्सुकता. तर शरीरातील मेलॅनिन या रंगद्रव्याचं प्रमाण अधिक झाल्यास असा रंगबदल होऊ शकतो, वन्यजीव तज्ज्ञांचं मत. चंद्रपूरमध्ये वन्य प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी वन्यजीव शुश्रूषा केंद्रामध्ये विशेष व्यवस्था. पाणी ठेवण्यात आलेल्या पिंजऱ्यांना ग्रीन नेट लावण्यात आलं. कूलर आणि कृत्रिम पाण्याचा हौद आणि इतर व्यवस्था तैनात. यवतमाळच्या वणीमधील शिंदोला परिसराला लागून असलेल्या झुडपी जंगलामध्ये वाघांचा मुक्त संचार. वाघिणीसह 2 बछड्यांचा रस्त्यावर वावर. शेतकरी आणि कामगारांमध्ये प्रचंड दहशत. रानमेवा गोळा करून मजुरी करणाऱ्यांवर आर्थिक संकट. हिंगोलीच्या सेनगावमधील केलसुला गावातील शेतकऱ्याचा मुलगा MPSC परीक्षेत उत्तीर्ण. गावकऱ्यांनी काढली भव्य मिरवणूक. शिवशंकर खेडबालेची कर सहाय्यक आणि लिपिक पदावर निवड. बीडच्या आष्टीमधील म्हसोबाची वाडी गावामध्ये श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या 94व्या नारळी सप्ताहाची सांगता. मुख्यमंत्री फडणवीसांसह पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंची उपस्थिती. धाराशिवमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे 32वे साहित्य संमेलनाचं आयोजन. 29 ते 30 मे रोजी पार पडणार साहित्य संमेलन. तर अजितदादा पवार साहित्य नगरीमध्ये सोहळा आयोजित करण्यात येणार असून 900 साहित्यिकांची उपस्थिती अपेक्षित. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.